नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे आपले भूमी क्रिएशन चॅनलवर। चला तर आपण आजच्या कथेला सुरुवात करूया। प्रेक्षक मित्रांनो, ज्या दिवशी जमिनीची नोंदणी होणार होती त्याच दिवशी सत्य समोर आलं आणि ज्याला संपूर्ण गाव एक शहाणा मुलगा म्हणायचं त्या मोठ्या भावाच्या हातातूनच पेन निसटलं। भावांमधले जमिनीचा वाद ऐकायला खूप सामान्य वाटतो, पण तोच वाद जेव्हा तुमच्या घराच्या अंगणात सुरू होतो, तुमच्या आईच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतो आणि तुमच्या वडिलांच्या खाटेजवळ ठेवलेल्या लोखंडी पेटीपर्यंत येऊन पोहोचतो, तेव्हा समजतं की जमीन फक्त माती नसते, ती मान सन्मान असते, आठवण असते आणि कधीकधी एखाद्या माणसाचा खरा चेहराही असते। प्रेक्षक मित्रांनो, जर का तुम्हाला अशाच गावाकडच्या कौटुंबिक कहाण्या ऐकायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आजच्या कथेत सूड ओरडून घेतला गेला नाही, तो कागद ठेवून घेतला गेला। आमचं गाव बस्ती जिल्ह्याच्या बाजूला होतं। गाव फार मोठं नव्हतं, पण प्रत्येक घराची गोष्ट मात्र लांब होती। आमच्या घरासमोर जुनं कडुलिंबाचं झाड होतं आणि आजूबाजूला हँडपंप आणि मागे शेत, जे माझ्या आजोबांच्या काळापासून आमच्या नावावर होतं। लहानपणी बाबा म्हणायचे, जमीन माणसाला पोटही भरते आणि ओळखही देते। तेव्हा ते समजत नव्हतं, तेव्हा एवढंच समजायचं की उन्हाळ्यात शेताच्या बांधावर बसून ऊस चोखायला खूप मजा येते। आम्ही 2 भाऊ होतो। मोठ्या भावाला घरात नेहमी निर्णय घेणारा मानलं जायचं। नातेवाईक आले की त्याच्याशीच बोलायचे। बँकेत जायचं असो, खताच्या दुकानातून हिशोब आणायचा असो, मंडीत धान्य विकायचं असो किंवा प्रत्येक ठिकाणी त्याचंच नाव पुढे असायचं। मी धाकटा असल्यामुळे माझ्या वाट्याला कमी बोलणं आणि जास्त काम यायचं। पहाटे शेताला पाणी देणं, मजुरांवर लक्ष ठेवणं, बैलांची दोरी सोडणं, पंप सेटमध्ये डिझेल भरून घेणं, हे सगळं माझ्या जबाबदारीचं होतं। सुरुवातीला मला त्याचं वाईट वाटत नव्हतं। घरच तर होतं, स्वतःचंच शेत होतं, स्वतःचं कुटुंब होतं। पण हळूहळू मला समजू लागलं, पण घरात काम करणारे आणि घरात नाव कमावणारे लोक वेगळे असतात। शेतात माझी कंबर मोडायची, पण गावात बातमी पसरायची की मोठ्या भावाने यंदा खूप छान पीक काढलं। मी शांत राहायचो। आई म्हणायची, लहान घरात मोठं लहान पाहिलं जात नाही, तू फक्त तुझं कर्म करत राहा। मी ते मान्य करायचो। बाबा आधी खूप कणखर माणूस होते। तहसील, बँक, बियाण्यांचे गोदाम, सगळीकडे त्यांचा दबदबा होता। पण वय आणि आजारपणाने त्यांना हळूहळू खाटेवर आणून सोडलं। जो माणूस आधी सकाळी 4 वाजता उठून शेताची पाहणी करायचा, तोच आता खोकत खोकत पाणी मागायचा। त्यांच्या अशक्तपणाबरोबर घराची चावी, कागदपत्र, पासबुक सगळं हळूहळू मोठ्या भावाच्या हातात गेलं। तरीही मला संशय आला नाही। शेवटी तो मोठा भाऊ होता, घरचाच मुलगा होता। मी विचार केलं, चला मी शेत सांभाळतो, तो कागदपत्र सांभाळू दे। तसंही मला तहसीलचे फेरे कधीच समजले नाहीत। तिथल्या भिंतीवरची पानाची पिचकारी, बांबूचा मंद आवाज आणि फाईलींचे ढीग पाहिले की डोकंच गरगरायचं। पण मोठ्या भावाचं वागणं बदलू लागलं। आधी तो मला धाकट्या भावासारखा रागवायचा, नंतर नोकरासारखं बोलू लागला। तू फक्त शेत बघ, कागद वागद तुझ्या आव्याका बाहेरचं आहे। तुझ्यासारख्या माणसाला 2 बिघे दिले तरी वर्षभरात गहाण ठेवेल। हे घर माझ्या जोरावर चालतंय, हे विसरू नकोस। अशा गोष्टी तो सगळ्यांसमोर बोलायला लागला। नातेवाईक हसायचे, मीही हलकंसं हसायचो, म्हणजे विषय तिथेच संपला। पण आतमध्ये काहीतरी साचत चाललं होतं। आई नेहमी मध्ये पडायची, अरे तुम्ही दोघं भाऊ आहात, लोकांसमोर असं बोलू नका। पण आईचं म्हणणंही आता मोठ्या भावावर परिणाम करत नव्हतं। तो आईलाही समजावू लागला होता, आई, हा धाकटा सरळ आहे म्हणून मी सांभाळतोय, नाहीतर लोक याला गिळून टाकतील। मला त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त राग यायचा की जो माणूस स्वतः मला लहान दाखवत होता, तोच स्वतःला माझा रक्षक म्हणवत होता। आमची सगळ्यात मौल्यवान जमीन रस्त्याच्या कडेला होती, एकूण मिळून साधारण 1.5 बिघा। आधी तिथे फक्त धूळ उडायची, पण जेव्हा नवीन पक्का रस्ता बनला आणि जवळ पेट्रोल पंप सुरू झाला, तेव्हा त्या जमिनीची किंमत अचानक आकाशाला भिडू लागली। गावातले लोक म्हणायचे, या पट्ट्यावर दुकानं उभी राहिली तर सोनं मिळेल। बाबा ती जमीन विकण्याच्या विरोधात होते। ते म्हणायचे, बाकीची विकावी लागली तर विका, पण रस्त्यालगतची जमीन मुलांच्या उपयोगी येईल। मला आठवत होतं, बाबांनी ही गोष्ट एकदा नाही
अनेकदा सांगितली होती, पण आजारपण वाढल्यानंतर मोठ्या भावाने त्या जमिनीकडे वेगळ्याच नजरेने पाहायला सुरुवात केली. कधी कधी तो शेताच्या बांधावर उभा राहून फोनवर हळू आवाजात बोलायचा. मला पाहताच तो फोन कट करायचा. मला वाटलं कदाचित खताचं किंवा मजुरीचं काही हिशोब असेल. एक दिवस मी सायकलवर खत घ्यायला बाजारात गेलो होतो. दुकानात खूप गर्दी होती म्हणून मी बाहेर उभा राहून वाट पाहत होतो. तिथेच 2 माणसं बोलत होती. एक म्हणाला, ऐकलं का, रस्त्यालगतच्या जमिनीचा सौदा पक्का झाला. दुसरा म्हणाला, हो, मोठ्या भावाने करून टाकला. शहरातला व्यापारी ती घेतोय. पुढच्या महिन्यापर्यंत नोंदणीसुद्धा होईल. माझ्या हातातली खताची पावती जणू थंड पडली. आधी मला वाटलं कदाचित दुसऱ्या कुणाच्या जमिनीबद्दल बोलत असतील, पण पुढच्याच वाक्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. पहिला माणूस म्हणाला, लहान भावाला माहीत आहे का? दुसरा हसत म्हणाला, अरे त्याला कोण विचारतं, कागद मोठ्या भावाच्या नावावर आहेत, तोच मालक आहे. मी खत न घेताच परत आलो. रस्ताभर माझी सायकल डळमळत होती. डोक्यात फक्त एकच विचार फिरत होता, कागद मोठ्या भावाच्या नावावर कसे असू शकतात? ती जमीन तर आजोबांची होती, मग बाबांची झाली, त्यानंतर ती आम्हा दोघा भावांची व्हायला हवी. मी कधीच कोणती वाटणी पाहिली नव्हती, कधी कोणत्या नोंदणीबद्दल ऐकलं नव्हतं. बाबांनी कधी असंही सांगितलं नव्हतं की त्यांनी सगळं मोठ्या भावाच्या नावावर केलं आहे. घरी पोचताच मी मोठ्या भावाला विचारलं, दादा, रस्त्यालगतच्या जमिनीचा सौदा चालू आहे का? तो अंगणात बसून चहा पित होता. त्याने माझ्याकडं पाहिलंही नाही आणि म्हणाला, तुला कोणी सांगितलं? मी म्हणालो, बाजारात लोक बोलत होते. तो हलकसं हसला. त्या हसण्यात मस्करी कमी आणि अहंकार जास्त होता. मग लोक बरोबरच बोलत आहेत. तो म्हणाला, माझ्या तोंडून निघालं, पण ती जमीन तर आपली आहे. बाबा म्हणाले होते. त्याने माझं बोलणं तोडलं. आपली नाही, माझी आहे, समजलास? बाबांनी खूप आधी माझ्या नावावर केली होती. तेव्हा तू लहान होतास, तुला काय माहीत? मी बाबांकडे पाहिलं. ते खाटेवर पडले होते, डोळे मिटलेले होते, पण मला माहीत होतं ते जागे होते. आई स्वयंपाकघराच्या दारात उभी होती. घरात अचानक एक विचित्र शांतता पसरली. मी हळूच म्हणालो, जर बाबांनी केली असेल तर कागद दाखव ना. एवढीच गोष्ट होती, पण मोठ्या भावाचा चेहरा बदलला. त्याने कप जोरात खाली ठेवला आणि म्हणाला, आता तू माझ्याकडून हिशोब मागणार? ज्या घरात तू खातोयस त्या घराचे कागद पाहणार? मी पहिल्यांदा सरळ त्याच्या डोळ्यात पाहिलं. मी माझा हिस्सा विचारतोय, भीक नाही. तो उठून माझ्या समोर येऊन उभा राहिला. म्हणाला, हिस्सा? तुझा हिस्सा? मी तुला लहानपणापासून वाढवलं, शिक्षण घेतलं नाही, कामाची शिस्त नाही, आणि आता जमिनीत हिस्सा हवा? ऐक, जी विकायची आहे ती विकली जाईल आणि तू मध्ये आलास तर बरं होणार नाही. आई रडवेल्या आवाजात म्हणाली, बस करा दोघं, शेजारी ऐकतील. पण त्या दिवशी मला शेजाऱ्यांपेक्षा माझ्या स्वतःच्या घरातल्या शांततेची जास्त भीती वाटत होती. बाबांनी डोळे उघडले पण काही बोलले नाहीत. त्यांची ती शांतता माझ्यासाठी सर्वात जड होती. रात्री कुणीही नीट जेवलं नाही. मोठा भाऊ त्याच्या खोलीत निघून गेला. आईने मला समजावलं, बाळा, मोठ्याशी भांडू नकोस, कागद त्याच्याचकडे आहेत, घर तुटून जाईल. मी विचारलं, आई, घर आधीपासूनच तुटलेलं नाही का? आईकडे उत्तर नव्हतं. त्या रात्री मला झोप आली नाही. बाबांच्या खोलीत एक जुनी लोखंडी पेटी ठेवलेली होती. त्यातच आजोबांच्या जमिनीच्या पावत्या, बाबांची जुनी डायरी, बँकेच्या वया आणि कोण जाणे काय काय ठेवलेलं असायचं. मोठ्या भावाने गेल्या काही वर्षात त्या पेटीला हात लावणं जवळजवळ बंद केलं होतं, कारण बहुतेक नवे कागद त्याच्याकडे असायचे. पण मला आठवत होतं की बाबा खऱ्या महत्त्वाच्या गोष्टी नेहमी त्याच पेटीत ठेवायचे. मध्यरात्रीनंतर जेव्हा घर शांत झालं तेव्हा मी हळूच उठलो. खोलीत रॉकेलचा मंद वास होता. बाबा झोपले होते की झोपल्याचं नाटक करत होते मला माहीत नव्हतं. मी पेटीची कडी उघडली, आवाज झाला आणि माझं हृदय धडधडू लागलं. काही क्षण थांबलो, मग हळूहळू कागद काढू लागलो. जुन्या 7/12च्या प्रती होत्या, वीज बिलं होती, खताच्या पावत्या होत्या आणि एका कापडात बांधलेलं एक छोटंसं गाठोडं होतं. मी ते गाठोडं उघडलं तर आत काही पिवळे पडलेले कागद निघाले. त्यापैकी एका कागदावर रस्त्यालगतच्या जमिनीचा खाते क्रमांक लिहिला होता. खाली बाबांच्या अंगठ्याचा ठसा होता, पण कागद पूर्ण नव्हता. जणू एखाद्या प्रक्रियेचा अर्धाच भाग होता. त्यासोबत एक फाटलेली छायाप्रत होती, ज्यावर लाल पेनाने लिहिले होते, संमती अपूर्ण. माझा श्वास अडकला. संमती अपूर्ण? कुणाची संमती?
कधीची. आणि जर संमती अपूर्ण होती तर मोठा भाऊ कसा म्हणत होता की जमीन पूर्णपणे त्याच्या नावावर आहे? मी सगळे कागद तिथेच पसरवून ठेवले नाहीत. फक्त काही फोटो मोबाईलमध्ये काढले आणि कागद जसेच्या तसे परत ठेवले. तेवढ्यात मागून बाबांचा मंद आवाज आला, छोट्या. माझे हात थरथर कापू लागले. मी वळलो. बाबांचे डोळे उघडे होते. त्यांनी खूप हळू आवाजात म्हटलं, रस्त्यालगतची जमीन विकू नको. मी त्यांच्या जवळ गेलो. विचारलं, बाबा हे कागद काय आहेत? तुम्ही भावाच्या नावावर केले होते का? त्यांनी ओठ हलवले पण आवाज स्पष्ट निघाला नाही. फक्त एवढेच ऐकू आलं, पूर्ण झालं नव्हतं. मी थांबवले होते. माझ्या आत जणू एक गाठ सुटली आणि दुसरी तयार झाली. म्हणजे काहीतरी झाले होते. काही कागद तयार झाले होते पण पूर्ण झाले नव्हते आणि मोठा भाऊ त्याच अपूर्ण कागदाला पूर्ण सत्य बनवून विकायला निघाला होता. सकाळपर्यंत मी जागाच होतो. कोंबड्यांचा आवाज आला, मग हातपंप चालू झाला. मग गावात दूध विक्रेत्यांच्या सायकलींच्या घंटा ऐकू यायला लागल्या. पण माझ्या आत फक्त एकच आवाज होता. मोठ्या भावाने फक्त जमीनच बळकावली नव्हती, त्याने आमचे मौन, बाबांचा आजार आणि आईची भीती ही स्वतःच्या नावावर करून घेतली होती. त्या दिवशी मी पहिल्यांदाच ठरवले की मी ओरडणार नाही, शिवीगाळही करणार नाही. मी पंचायतमध्ये जाऊन रडणार नाही. जर त्याने कागदांपासून खेळ सुरू केला असेल तर उत्तरही कागदांनीच मिळेल. आणि तेव्हा मला माहीत नव्हतं की तोच अर्धवट फाटलेला कागद, ज्यावर लाल पेनाने संमती अपूर्ण असे लिहिले होते, नोंदणीच्या दिवशी मोठ्या भावाची पूर्ण प्रतिष्ठाच अपूर्ण करून टाकेल. दुसऱ्या सकाळी घरात वरवर सगळे नेहमीसारखेच होते, पण आतून प्रत्येक गोष्ट बदललेली होती. आई नेहमीप्रमाणे चुलीजवळ बसून भाकऱ्या भाजत होती. बाबा नेहमीप्रमाणे खाटेवर खोकत होते आणि मोठा भाऊ नेहमीप्रमाणे अंगणात बसून फोनवर कोणाशी तरी मोठ्या आवाजात बोलत होता. फरक फक्त एवढाच होता की आता मी त्याच्या प्रत्येक शब्दाकडे वेगळ्याच कानाने ऐकत होतो. आधी मला त्याच्या आवाजात घर सांभाळण्याचा विश्वास वाटायचा. आता त्याच आवाजात घाई, भीती आणि लोभ ऐकू येत होता. मला पाहताच त्याने फोन ठेवला. म्हणाला, आज शेतात जाऊ नकोस, दुपारी पंचायत बसेल. तुझी अक्कल ठिकाणावर आणायची आहे. मी विचारलं, कशासाठी? तो हसत म्हणाला, तू घरच्या जमिनीवर तमाशा करशील तर लोक समजणारच. गावात राहायचे असेल तर गावच्या हिशोबाने राहायला शिक. मी काही उत्तर दिले नाही. हाच माझा सर्वात मोठा दोष मानला जायचा आणि कदाचित हाच दोष माझी आज ताकद बनणार होता. लोकांना वाटायचे की जो माणूस शांत असतो तो कमकुवत असतो, पण सत्य हे होते की मी पहिल्यांदाच कोणताही गोंधळ न करता विचार करत होतो. दुपारपर्यंत कडुलिंबाच्या झाडाखाली 4 प्लास्टिकच्या खुर्च्या ठेवण्यात आल्या. 2 काका, 1 फुवा आणि गावचे सरपंच आले. मोठा भाऊ आधीपासूनच तयार बसला होता, जणू एखादा खटला जिंकायला आला असेल. मी एका बाजूला उभा होतो. आई दारात होती आणि बाबांना खोलीतच ठेवले होते. जणू ज्यांची जमीन होती त्यांची उपस्थितीच सर्वात कमी महत्त्वाची होती. सरपंचांनी घसा खाकरून म्हटलं, पहा, घरची गोष्ट बाहेर गेली, हे चांगले नाही. मोठ्या भावाने इतकी वर्ष घर सांभाळलं आहे, थोडा विश्वास ठेवायला शिका. मी म्हणालो, विश्वास कागद पाहूनही ठेवता येतो. मोठ्या भावाने लगेच मुद्दा पलटला, पहा, हीच अडचण आहे. याला वाटते मी चोर आहे. अरे, जर बाबांनी माझ्या नावावर केलं असेल तर त्यात माझी काय चूक? मी शांतपणे विचारलं, कधी केले? कोणती नोंदणी झाली? साक्षीदार कोण होता? एका क्षणासाठी तिथे शांतता पसरली. मग फुवा म्हणाले, अरे, प्रत्येक गोष्ट थोडीच न्यायालयासारखी असते. बापाने मोठ्या मुलाला जबाबदारी दिली असेल. मी त्यांच्याकडे पाहून म्हणालो, जबाबदारी आणि मालकी हक्क एकच गोष्ट नसते फुवा. मोठ्या भावाचा चेहरा ताठर झाला. तो खुर्चीतून पुढे झुकत म्हणाला, जास्त कायदा शिकवू नकोस. तू आयुष्यात तहसीलचे गेट तरी नीट पाहिले आहेस का? मला राग आला, पण मी तो गिळून टाकला. कारण मागच्या रात्री सापडलेल्या कागदाने मला एक गोष्ट शिकवली होती. माणूस जर खरोखर बरोबर असेल तर त्याला आवाज चढवायची गरज पडत नाही. जो खोटे बोलत असतो तोच गर्दी जमवतो. पंचायतमध्ये शेवटी तेच झाले जे अशा घरांमध्ये नेहमी होतं. मला समजवण्यात आले, लाज वाटवण्यात आली, आईची शपथ घालण्यात आली, बाबांच्या आजाराचा उल्लेख करण्यात आला. सांगण्यात आले की जमीन विकली तर घराचे कर्ज फेडले जाईल. हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. पण कुणीही हे विचारले नाही की जर सगळ्यांच्या भल्यासाठी आहे
तर सगळ्यांची संमती का घेतली गेली नाही? त्या संध्याकाळी मोठा भाऊ माझ्याकडे आला आणि हळू आवाजात म्हणाला, पहा छोट्या, शेवटच्यांदा समजावतो आहे, मध्ये पडू नकोस. तुझ्या वाट्याचे काही ना काही देईन, रोख घे. जमीन मोठी गोष्ट आहे, तू तुझ्याकडे सांभाळली जाणार नाही. मी म्हणालो, माझ्या वाट्याचा निर्णय तू का घेणार? तो माझ्याकडे पाहून म्हणाला, कारण मी करू शकतो. हेच वाक्य माझ्या कानात खिळासारखे घुसले. कारण मी करू शकतो, हाच तर खरा मुद्दा होता ना. त्याला वाटत होते की तो करू शकतो म्हणून तो करत होता, त्याला कायद्यावर नाही, माझ्या शांततेवर त्याचा विश्वास होता. दुसऱ्या दिवशी मी पहाटेच सायकल घेऊन बाहेर पडलो. मी कुणालाही सांगितले नाही की कुठे जात आहे. आधी मी लेखपालाच्या घरी गेलो. तो आपल्या ओट्यावर बसून चहा पित होता. मला पाहताच म्हणाला, अरे छोट्या, एवढ्या सकाळी कसा काय? मी थेट म्हटलो, रस्त्यालगतच्या जमिनीची खतवणी पाहायची आहे, जुनीही. त्याने आधी टाळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, तुझ्या मोठ्या भावाशी बोल, तो सगळं पाहतो. मी खिशातून मोबाईल काढला आणि त्याला तो फोटो दाखवला, ज्यात लाल रंगाने सहमती अपूर्ण असे लिहिले होते. लेखपालाचा चेहरा थोडा बदलला. त्याने चहाचा कप खाली ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला, हे कुठं मिळालं? मी म्हणालो, घरी. याचा अर्थ काय? तो काही वेळ शांत राहिला, मग म्हणाला, पहा बाळा, हे खूप जुनं प्रकरण आहे. तुझ्या वडिलांनी एकदा नामांतरणाची प्रक्रिया सुरू केली होती. कदाचित मोठ्या मुलाच्या नावावर देखभालीसाठी काही नोंदणी करायच्या होत्या, पण संपूर्ण जमिनीचं हस्तांतरण झालं नव्हतं. त्यात उरलेल्या वारसाची संमती आणि काही स्वाक्षऱ्या बाकी होत्या. नंतर तुझे वडील स्वतःच थांबले. माझे कान तापले. म्हणजे जमीन पूर्णपणे भावाच्या नावावर नाही. तो म्हणाला, कागद पाहिल्यावरच मी स्पष्ट सांगू शकेन, पण जितकं मला आठवतं, एकट्याने विकण्याचं प्रकरण सरळ नाही. सरळ नाही म्हणजे? मी विचारलं. लेखपालाने इकडे तिकडे पाहिलं, मग आवाज आणखी हळू केला. म्हणजे जर कुणी घाईघाईत नोंदणी करून घ्यायचा प्रयत्न करत असेल तर जुन्या छायाप्रती दाखवून खरेदीदाराचा विश्वास बसवता येईल, पण मूळ नोंदणीत गोष्ट अडकू शकते. मला पहिल्यांदाच वाटलं की मी अंधारात नव्हतो, कुठेतरी एक मार्ग होता. तिथून मी तहसील कार्यालयात गेलो. तिथलं वातावरण नेहमी ऐकलं होतं तसंच होतं. धुळीने भरलेल्या खिडक्या, भिंतीवर जुने नोटीस, प्रत्येक टेबलावर फायली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घाई. मी एका साहेबांकडे गेलो, मग त्याने दुसऱ्याकडे पाठवलं, दुसऱ्याने तिसऱ्याकडे, तिसऱ्याने म्हटलं, उद्या या. मी हात जोडून म्हणालो, साहेब, जमीन विकली जाणार आहे, आज पाहणं खूप गरजेचं आहे. त्याने माझ्याकडं असं पाहिलं जणू तो रोज असे 100 चेहरे पाहत असेल, पण मी हार मानली नाही. तासानंतर जुन्या रेकॉर्ड रूममध्ये बसलेल्या एका साहेबांनी खाता क्रमांक ऐकला आणि रजिस्टर काढून घेतलं. त्याने पानं उलटली, बोटाने ओळी पाहिल्या, मग चष्मा वर केला आणि म्हणाला, यात तर वादाची शक्यता आहे. माझा श्वास अडकला. म्हणजे? तो म्हणाला, इथे मालकीची स्थिती स्पष्ट वाटणी झालेली दिसत नाही आणि ही जुनी नामांतरणाची नोंद आहे. त्यावर हरकत आणि अपुरी संमतीची नोंद आहे. मी विचारलं, जर कुणी एकटाच विकायला आला तर? साहेब थंड आवाजात म्हणाला, विकणं बोलायला सोपं असतं. नोंदीत हरकत आली तर नोंदणी थांबू शकते. मी तिथल्या तिथे प्रमाणित प्रतीसाठी अर्ज केला, पैसे भरले, पावती घेतली आणि बाहेर येऊन पहिल्यांदाच खोल श्वास घेतला. माझ्या हातात अजून विजय नव्हता, पण एक शस्त्र मिळाले होते. घरी परतत असताना मी पाहिलं, मोठा भाऊ रस्त्यालगतच्या जमिनीवर उभा होता. त्याच्यासोबत पांढऱ्या शर्टातील एक माणूस होता, हात काढलेला, बोटात सोन्याची अंगठी, पायात चमकदार बूट. दोघेही जमिनीकडे बोट दाखवत बोलत होते. मी दूर सायकल थांबून उभा राहिलो. पांढऱ्या शर्टातील माणूस बहुतेक तोच खरेदीदार होता. मी जवळ गेलो नाही, फक्त दुरून पाहत राहिलो. मोठा भाऊ त्याला रस्त्याकडची बाजू दाखवत होता, जणू ती जमीन त्याच्या बापदादाची नसून त्याचं स्वतःचं दुकानच होती. मला पाहून त्याने मुद्दाम मोठ्याने म्हटलं, नोंदणी पुढच्या मंगळवारी पक्की, उरलेले पैसे त्याच दिवशी. त्यानंतर त्याने माझ्याकडे पाहिलं. तो मला घाबरू इच्छित होता, पण त्या दिवशी भीतीच्या जागी माझ्या मनात काहीतरी वेगळं बसलं होतं. रात्री मोठ्या भावाने घरी मिठाई मागवली. मला मोठा सौदा झाला आहे म्हणाला. मोठा सौदा झाला आहे, सगळ्यांचाच फायदा होईल. आईने घाबरत घाबरत विचारलं, छोट्याचा हिस्सा? तो चिडून म्हणाला, आई तुम्ही मध्ये पडू नका, मी सगळं पाहून घेईन. मी फक्त एवढंच विचारलं, ॲडव्हान्स घेतलास का?
त्याचा चेहरा एका क्षणासाठी थबकला. मग म्हणाला, तुला त्याच्याशी काय घेणं देणं? त्या एका क्षणाने मला सगळं सांगितलं. त्याने पैसे घेतले होते आणि बहुधा खर्चही करून टाकले होते. दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली की मोठ्या भावाने शहरातील व्यापाऱ्याकडून मोठा ॲडव्हान्स घेतला आहे. कुणी म्हणत होतं 5 लाख, कुणी म्हणत होतं 8 लाख. मग एका मुलाने चहाच्या टपरीवर सांगितलं की मोठ्या भावाने आपलं जुनं उधार फेडलं आहे आणि खतवाल्याचंही देणं चुकतं केलं आहे. म्हणजे आता तो मागे हटू शकत नव्हता. जर नोंदणी थांबली तर फक्त सौदा मोडला नसता, त्याने उभारलेली संपूर्ण प्रतिमा कोसळली असती. तेव्हाच मला समजलं की त्याचा राग हा भीतीतून येत होता. तो मला थांबवू इच्छित नव्हता, तो मला गप्प ठेवू इच्छित होता. मी तहसीलमधून प्रमाणित प्रत घेतली. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की जमिनीवर पूर्ण एकल मालकीची नोंद नाही आणि जुन्या नामांतरणात संमती अपूर्ण होती. माझ्यासाठी हे शब्द फक्त कायदेशीर भाषा नव्हते, ते माझ्या वाट्याचा आवाज होते. पण मला अजून एक गोष्ट हवी होती, साक्षीदार. असा एखादा माणूस ज्याला वडिलांचे जुने बोल आठवत असतील आणि ज्याच्या बोलण्याला गाव हलक्यात घेणार नाही. तेव्हा मला मास्टर नारायण आठवले. ते निवृत्त शिक्षक होते. गावातील अनेक लोकांची कागदपत्रे ते वाचून समजावून सांगायचे. वडीलही कधीतरी कागदपत्रे घेऊन त्यांच्याकडे गेले होते. मी संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो. ते बाहेर तुळशीजवळ खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत होते. मी त्यांच्या पाया पडलो आणि सगळी गोष्ट सांगितली. आधी ते शांत राहिले, मग आत गेले आणि जुनी बसलेली डायरी काढून आणली. त्यात अनेक वर्षापूर्वीच्या नोंदी लिहिलेल्या होत्या. त्यांनी एक पान दाखवलं. त्यावर आमच्या वडिलांचे नाव, खाते क्रमांक आणि बाजूला लिहिले होते, मोठ्या मुलाच्या नावावर देखरेखीची गोष्ट मान्य करण्यास वडील नंतर तयार नव्हते. धाकट्या मुलाची संमती आवश्यक. माझे डोळे भरून आले. मी विचारले, मास्टर, तुम्ही साक्ष द्याल का? त्यांनी चष्मा काढला आणि म्हणाले, बाळा, न्यायालयात साक्ष द्यावी लागली नाही तरी सत्य बोलण्यासाठी मी तहसीलमध्ये नक्की येईन. तुझ्या बापाने त्या दिवशी स्पष्ट सांगितले होते, मुलांचा हिस्सा मुलांचाच राहील. पुढचे 2 दिवस मी काही केले नाही, निदान वरून तरी नाही. घरी मोठा भाऊ मला पाहून हसायचा, टोमणे मारायचा. आता समजलं, जमिनीचे खेळ मुलांच्या आवाक्यातले नसतात. मी मान खाली घालून निघून जायचो. तो मला जितका तुटलेला समजत गेला तितकाच जास्त निर्धास्त होत गेला. नोंदणीच्या 1 दिवस आधी त्याने आपले कपडे इस्त्री करून घेतले. खरीददाराला फोन करून म्हणाला, वेळेवर ये फक्त. घरातले छोटे मोठे लोक भुंकतच राहतात. कागद माझ्याकडे आहेत. मी अंगणातून जात होतो. त्याने मुद्दाम माझ्यासमोर ही गोष्ट सांगितली. त्या रात्री मी जेवलो, आईजवळ बसलो आणि पहिल्यांदाच तिला खरं सांगितलं. मी प्रमाणित प्रत, जुने कागद आणि मास्टर साहेबांच्या डायरीतील नोंद दाखवली. आई बराच वेळ त्या कागदांकडे पाहत राहिली. मग फक्त एवढंच म्हटलं, एवढं मोठं खोटं आपल्या स्वतःच्या घरात. मी म्हणालो, आई, उद्या तमाशा होणार नाही, फक्त सत्य समोर येईल. आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला, पण तिची बोटं थरथरत होती. बाळा, तो तुझा भाऊ आहे, मी हळूच म्हणालो. राहीलही आई, राहील, पण मालक माझा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नोंदणी होती. मोठा भाऊ अंघोळ करून स्वच्छ कुर्ता घालून बाहेर पडला. त्याच्या चेहऱ्यावर ती जुनी उर्मटपणा होता. जाताना त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तिकडे येऊ नकोस, बेइज्जती तुझीच होईल. मी काही उत्तर दिले नाही. तो गेल्यानंतर मी फाईल उचलली. त्यात प्रमाणित प्रत होती, जुनी छायाप्रत होती, हरकतीचा अर्ज होता आणि मास्टर साहेबांचे लिहिलेले निवेदन होते. मी थेट तहसीलमध्ये गेलो नाही. आधी नोंदणी कार्यालयाजवळच्या टायपिस्टकडे थांबलो. तिथे मी लेखी हरकत तयार करून घेतली. स्पष्ट लिहिले की जमीन संयुक्त कौटुंबिक मालमत्ता आहे, पूर्ण संमतीशिवाय विक्री वादग्रस्त आहे आणि जुन्या नावांतरणाची प्रक्रिया अपूर्ण होती. मग मी आत गेलो आणि त्या साहेबांच्या काउंटरवर ती हरकत जमा केली. साहेबांनी कागद उचलले, माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, आजच नोंदणी आहे? मी म्हणालो, हो. त्यांनी फाईलवर लाल पेनने नोंद केली आणि म्हणाले, आता तपासणीशिवाय काम पुढे जाणार नाही. हे ऐकताच माझ्या अंगात एक विचित्र शांतता उतरली. जणू अनेक वर्षापासून घशात अडकलेला काटा थोडासा हलला होता. थोड्याच वेळाने मोठा भाऊ आत आला. त्याच्यासोबत तोच पांढऱ्या शर्टातील खरीददार होता. 2 साक्षीदार होते आणि चेहऱ्यावर विजयाची चमक होती. त्याने मला पाहिलं, आधी हसला आणि म्हणाला, अरे वा, तूही आलास.
चल बरं झालं, बघ काम कसं होतं ते. मी फाईल छातीशी धरली आणि काही बोललो नाही. त्याला माहीत होतं की आता काम त्याच्या कल्पनेप्रमाणे होणार होतं. त्याला माहीत होतं की आता काम त्याच्या कल्पनेप्रमाणे होणार नव्हतं. त्याला काय माहीत होतं की ज्या धाकट्या भावाला तो शेताच्या बांधापर्यंतच मर्यादित समजत होता, त्याने आज त्याच्याच नोंदणीच्या टेबलावर पहिला काटा ठेवला होता आणि खरी खेळी तर अजून सुरू व्हायचीच होती. त्या दिवशी नोंदणी कार्यालयाच्या आत इतकी गर्दी होती की श्वास घेणंसुद्धा सरकारी फायलांसारखं जड वाटत होतं. कोणाच्या हातात जमिनीची कागदपत्रे होती, कोणाच्या हातात आधार कार्डाची छायाप्रत होती, कोणी स्टॅम्प पेपर धरून धावत होता, कोणी साहेबांसमोर हात जोडून उभा होता. छतावरील पंखा फिरत तर होता, पण हवा कमी आणि आवाज जास्त करत होता. त्याच गोंगाटात मोठा भाऊ असा चालत होता जणू तो तहसील कार्यालयात नव्हे तर स्वतःच्या वरातीत आला होता. त्याने पांढरा शर्ट घातलेल्या खरीददाराला खुर्चीवर बसवले आणि स्वतः साहेबांसमोर फाईल ठेवली. सगळी कागदपत्र पूर्ण आहेत असं तो म्हणाला. तुम्ही फक्त पुढची प्रक्रिया सुरू करा. साहेबांनी फाईल उघडली, वरपासून खालपर्यंत पाहिली. मग बाजूला ठेवलेली दुसरी फाईल उचलली. तीच माझ्या हरकतीची फाईल. त्यांनी चष्मा नीट केला आणि म्हणाले, या जमिनीवर हरकत नोंदवली आहे. फक्त एक वाक्य, पण त्या एका वाक्याने मोठ्या भावाच्या चेहऱ्यावरील सगळाच रंग उडाला. खरीददाराने लगेच विचारलं, कसली हरकत? मोठ्या भावाने घाईघाईने हसण्याचा प्रयत्न केला. अरे काही नाही, घरातलं छोटंसं प्रकरण आहे, तुम्ही काळजी करू नका. गावातले लोक मत्सर करतात म्हणून. साहेबांनी मध्येच त्याला थांबवत म्हटलं, हे छोटंसं प्रकरण नाही. नोंदीमध्ये संमती अपूर्ण आहे. पूर्ण एकल मालक स्पष्ट दिसत नाही. चौकशी आणि संबंधित पक्षांच्या संमतीशिवाय नोंदणी पुढे जाऊ शकत नाही. मोठ्या भावाने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच रागापेक्षा भीती जास्त होती. तो माझ्याजवळ आला आणि दात खात म्हणाला, हे तू केलंस? मी हळूच म्हणालो, मी काही नवीन केलं नाही, फक्त जुने सत्य नोंदवून दिलं. तो आणखी संतापला. तुझी हिंमत कशी झाली? तुला माहीत आहे यात किती पैसे लागले आहेत? मी म्हणालो, मला तर हेही माहीत नव्हतं की व्यवहार ठरला आहे. पैसे कुणी घेतले? का घेतले? हे तू खरीददाराला सांग. पांढरा शर्ट घातलेला माणूस आता खुर्चीतून उठला होता. त्याने मोठ्या भावाचा हात धरून विचारलं, याचा अर्थ काय? तुम्ही तर म्हणाला होतात की जमीन पूर्णपणे स्वच्छ आहे. तुम्ही म्हणाला होता की दुसरा कुठलाही दावेदार नाही. मोठा भाऊ अडखळला. अहो, आमचंच घर आहे. हा माझा धाकटा भाऊ आहे. मी त्याला समजावून सांगेन. मी पहिल्यांदाच खरीददाराकडे सरळ पाहून म्हणालो, तुमच्याशी खोटं बोललं गेलं आहे. ही जमीन आमच्या वडिलांची पिढीजात मालमत्ता आहे. वाटणी झालेलं नाही, नावांतरण पूर्ण झालेलं नाही, माझी संमती कधीच घेतली गेली नाही. खरेदीदाराने साहेबांकडे पाहिलं. हे खरं बोलत आहेत का? साहेबांनी शांतपणे म्हटलं, नोंदीत हरकत आणि अपुऱ्या संमतीची नोंद आहे. जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत ही विक्री वादग्रस्त मानली जाईल. मोठ्या भावाने लगेच खिशातून मोबाईल काढला. कुणाला तरी फोन लावू लागला. मी आत्ताच वकिलाशी बोलतो. हे साहेब लोकही ना. पण त्याच्या आवाजात तो जुना दरारा उरला नव्हता. तो फोन कानाला लावून उभा होता, पण समोर बसलेले लोक आता त्याला मालक नव्हे तर अडकलेला माणूस समजत होते. तेवढ्यात मास्टर नारायणही तेथे आले. त्यांच्या हातात जुनी डायरी होती. हे हळूहळू चालत साहेबांच्या टेबलाजवळ पोचले. मोठ्या भावाने त्यांना पाहून तोंड वाकडं केलं. मास्टर साहेब, तुम्हीही या नाटकात सहभागी झालात? मास्तर साहेबांनी शांत आवाजात सांगितलं, नाटक तेव्हा झालं असतं जेव्हा खोटं सत्य विकून विकलं गेलं असतं. मी तर फक्त आठवण करून द्यायला आलो आहे की तुमच्या वडिलांनी ही जमीन दोन्ही मुलांची असल्याचं सांगितलं होतं. खरीददार आता पूर्णपणे संतापला. पहा, मला तुमच्या कुटुंबाची कथा नको आहे. मला माझे पैसे हवे आहेत. तुम्ही रुपये 8 लाख ॲडव्हान्स घेतले होते. स्वच्छ कागदपत्र आहेत असं सांगून घेतले होते. 8 लाख ऐकताच माझ्या पोटात जणू दगड पडला. गावातली अफवा खरी होती. मोठ्या भावाने आजूबाजूला पाहिलं. त्याच्यासोबत आलेले 2 साक्षीदार आता नजर चुकवत होते. त्याने खरीददाराला म्हटलं, पैसे काही पळून गेलेले नाहीत. 2-4 दिवस द्या, मी सगळं ठीक करून टाकेन. खरीददार ओरडला, ठीक काय करणार? तुम्ही फसवणूक केली आहे. एकतर आजच पैसे परत द्या, नाहीतर मी पोलीस ठाण्यात जाईन. हे ऐकून मोठ्या भावाची मान खाली गेली. पहिल्यांदाच मी त्याला निरुत्तर पाहिलं. जो माणूस घरात आईला गप्प बसवायचा,
पंचायतमध्ये मला लोभी ठरवायचा, नातेवाईकांसमोर स्वतःला मालक म्हणायचा. तोच माणूस आता तहसीलच्या खोलीत स्वतःचे खिसे चाचपत होता. जणू खिशातून मान सन्मान काढून पुन्हा घालणार होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, धाकट्या बाहेर चल, बोलूया. मी म्हणालो, बोलायचं घरात होतं दादा. जेव्हा मी विचारलं होतं तेव्हा कागद दाखवले असते. आज बोलणं टेबलावरच होईल. माझ्या तोंडून दादा हा शब्द निघाला, पण आतून त्याचा अर्थ बदलला होता. ते नातं अजूनही होतं, पण त्यावरचा आंधळा विश्वास आता संपला होता. साहेबांनी स्पष्ट सांगितलं, नोंदणी आज होऊ शकत नाही. आधी नोंदणीची चौकशी, हरकतीचं निराकरण आणि सर्व दावेदारांची संमती आवश्यक असेल. मला कोणताही चित्रपटातल्यासारखा आनंद झाला नाही. मी टाळ्या वाजवल्या नाही. मी त्याला शिवीही दिली नाही. फक्त फाईल उचलून छातीशी धरली. माझ्यासाठी सूड एवढाच होता की ज्या कागदांनी तो मला मिठू पाहत होता त्याच कागदांनी आज त्याला थांबवलं होतं. बाहेर पडताच खरीददार मोठ्या भावाच्या मागे लागला. मला पैसे हवेत, आत्ताच्या आत्ता हवेत. मोठ्या भावाने हात जोडले. थोडा वेळ द्या, घरून व्यवस्था करतो. खरीददाराने रागाने म्हटलं, आत्तापर्यंत तर म्हणत होता की जमीन फक्त तुमचीच आहे. आता घर आठवलं? ही गोष्ट आजूबाजूला उभ्या लोकांनीही ऐकली. तहसीलमध्ये बातमी आगीपेक्षाही वेगाने पसरते. 10 मिनिटात बाहेर चहावाल्यापर्यंत बातमी पोचली. मोठ्या भावाने अपुरी मालकी असलेली जमीन विकण्याचा प्रयत्न केला आणि संध्याकाळ होण्याआधीच ती बातमी गावभर पसरली. जेव्हा आम्ही घरी परतलो तेव्हा आई दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीतीही होती, लाजही होती आणि कुठेतरी मनाच्या खोलवर दिलासासुद्धा होता. वडील ओट्यावर टेकून बसले होते. बहुतेक कुणीतरी त्यांना बातमी दिली असावी. मोठा भाऊ घरात शिरताच ओरडला, हे सगळं याच्यामुळे झालं. याने माझी इज्जत मातीत मिळवली. मी पहिल्यांदाच घराच्या अंगणात मोठ्या आवाजात नाही पण स्पष्ट आवाजात म्हणालो, अब्रू मी घालवली नाही. खोटं उघड झालं. फरक समजताच तो माझ्याकडे धावून आला. पण आईमध्ये आली. बस, आता एक शब्दही नाही. आईचा आवाज मी इतक्या वर्षात पहिल्यांदाच असा ऐकला होता. ती थरथरत होती पण तुटत नव्हती. बाबांनी मला बोलावलं. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो. त्यांनी माझा हात धरला आणि खूप हळू आवाजात म्हणाले, माझ्याकडून चूक झाली. मी असंच समजत राहिलो की मोठा सांभाळून घेईल, लहान सहन करून घेईल. माझे डोळे भरून आले. बाबा, तुम्ही जे वाचवलं होतं तेच वाचवायला मी गेलो होतो. बाबांनी मोठ्या भावाकडे पाहिलं. जमीन विकून कर्ज फेडणं सोपं आहे, पण भावाचा हिस्सा विकून माणूस वाचत नाही. मोठा भाऊ शांत उभा राहिला. त्याच्याकडे कदाचित राग होता, सफाई होती, बहाणे होते, पण त्यावेळी कोणताही शब्द उपयोगाचा नव्हता. कारण घरात पहिल्यांदाच चर्चा नात्यांची नव्हे तर सत्याची होत होती. पुढचे काही दिवस खूप जड गेले. खरीददार रोज फोन करत होता. कधी धमकी देत होता तर कधी पैसे मागत होता. मोठ्या भावाने ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं त्यांच्यासमोर पुन्हा हात जोडले. काही पैसे नातेवाईकांकडून मागितले. काही पत्नीचे दागिने गहाण ठेवले. काही जुनी मोटरसायकल विकली. 8 लाख परत करण्यात त्याची कंबर मोडली. गावात त्याची प्रतिष्ठाही गेली. जे लोक पंचायतीत मला समजावायला आले होते त्या आता रस्त्यात मला पाहून हळूच म्हणायचे, तू बरोबर केलंस. कागद पाहिल्याशिवाय विश्वास ठेवायला नको. मी मनात विचार करायचो, ही गोष्ट त्या दिवशी का आठवली नव्हती जेव्हा मला लोभी म्हटलं जात होतं. 1 आठवड्यानंतर बाबांनी स्पष्ट सांगितलं की आता कायदेशीर वाटणी होईल. कोणतीही तोंड देखली गोष्ट नाही. भावाचं अंदाज पंचे नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव, असा कोणताही खेळ नाही. तहसील कार्यालयात अर्ज गेला. मोजणी झाली. शेताची बांध पुन्हा पाहिली गेली. रस्त्यालगतची जमीनही हिश्श्यांमध्ये नोंदवली गेली. जी जमीन मोठा भाऊ एकटाच विकायला निघाला होता त्यावर माझं नाव स्पष्टपणे नोंदवलं गेलं. त्या दिवशी जेव्हा तलाट्याने मला उतारा दिला तेव्हा मी बराच वेळ त्या कागदाकडे पाहत राहिलो. कागदाला सुगंध नसतो, पण मला त्यात मातीचा सुगंध येत होता. त्यात आजोबांची मेहनत होती, बाबांचा आवाज होता आणि माझ्या त्या सगळ्या शांतता होत्या ज्यांची थट्टा उडवली गेली होती. मोठा भाऊ काही महिने माझ्याशी नीट बोललाच नाही. घर एकच होतं पण वाटा वेगळ्या झाल्या. आई कधी त्याच्या खोलीत जात असे तर कधी माझ्याजवळ बसत असे. तिचं मन अजूनही दोघांमध्ये विभागलेलं होतं, जसं प्रत्येक आईचं असतं. पण आता फरक एवढाच होता की ती मला गप्प राहण्याचा सल्ला देत होती. एके दिवशी तिने स्वतःच म्हटलं, बाळा,
कधीकधी घर वाचवण्यासाठी आवाज उठवावा लागतो. मी तिला म्हटलं, आई मी घर मोडलं नाही, फक्त कुलूप बदलला आहे. आता चावी सगळ्यांकडे असेल. मोठ्या भावाने एकदा एकांतात मला म्हटलं, तुला हवं असतं तर मला पोलीस ठाण्यापर्यंत ओढून नेऊ शकला असतास. मी उत्तर दिलं, मी तुला तुरुंगात पाठवायला गेलो नव्हतो, मी माझा हिस्सा वाचवायला गेलो होतो. दोन्हींमध्ये फरक आहे. तो काही वेळ शांत राहिला. मग म्हणाला, माझ्याकडून चूक झाली रे छोट्या. मला माहीत नाही तो पश्चाताप होता की पराभवाचा थकवा. पण मी फक्त एवढंच म्हटलं, चूक तेव्हा झाली असती जेव्हा तू विचारायचं विसरला असतास. तू तर लपवलंस. त्या दिवसानंतर आमच्यात बोलणं सुरू झालं, पण पूर्वीसारखं कधीच झालं नाही. आधी मी त्याला मोठा भाऊ मानून प्रत्येक गोष्ट सोडून द्यायचो. आता मी त्याला मोठा भाऊ मानत होतो, पण माझ्या हक्काच्या किमतींवर नाही. बरेच लोक विचारतात, तू बदला कसा घेतलास? खरं सांगायचं तर मी बदला त्याच्यासारखा बनून घेतला नाही. मी ना खोटं बोललो, ना गर्दी जमवली, ना हात उचलला. मी फक्त कागद वाचले, सत्य जपलं आणि योग्य दिवशी ते योग्य टेबलावर ठेवून दिलं. आजही जेव्हा मी रस्त्यालगतच्या जमिनीतली माझ्या हिश्श्यावर उभा राहतो तेव्हा गाड्या धूळ उडवत पुढे जातात. लोक म्हणतात, तिथे पुढे दुकाने उभी राहतील, कदाचित भाडं मिळेल, कदाचित किंमत आणखी वाढेल. पण माझ्यासाठी त्या जमिनीची किंमत पैशात नाही. माझ्यासाठी ती जमीन ही आठवण आहे की शांत माणूस मूर्ख नसतो. कधी कधी तो फक्त एवढीच वाट पाहत असतो की सत्य स्वतः चालत नोंदणी कार्यापर्यंत पोचावं. आणि जर तुमच्या स्वतःच्या घरातही कधी कोणी तुम्हाला कमी लेखत असेल, तुमच्या हिश्श्याला उपकार समजत असेल किंवा तुमच्या शांततेला कमजोरी मानत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नाती जपा, पण आपल्या हक्काचे कागद नक्की वाचा. रक्ताचं नातं मोठं असतं, पण सत्य त्याहून लहान नसतं. जर ही गोष्ट मनाला स्पर्शून गेली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा, जर तुमच्यासोबत तुमच्या भावाने असं केलं असतं तर तुम्ही त्याला माफ केलं असतं की कायद्याचा मार्ग निवडला असता. चला तर प्रेक्षक मित्रांनो, भेटूया पुढच्या कथेसोबत.